प्रभाग क्रमांक 17च्या पाणी पुरवठ्याबाबत आपण काय म्हणणार? मी फयाज अहमद खान, रहिवासी प्रभाग क्रमांक 17 तथा सदस्य शिष्टमंडळ रहिवासी संघटना प्रभाग क्रमांक 17. मी आपणास सांगू इच्छितो की नगरपालिकेचा जो पाणी पुरवठा होतो तो अत्यंत दूषित पाणी पुरवठा होतो. कधी कधी पिवळसर पाणी येते. पाण्याचं क्लोरिनायझेशन चांगल्या प्रकारचं नसते, ते निकृष्ट दर्जाचं असते. त्यासाठी आमच्या प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना त्यांनी जी पाहणी केली फिल्टर हाऊसमध्ये जाऊन, त्याचं आम्ही स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्यांचं हे पाऊल अत्यंत चांगलं आहे. पण त्यांनी जनतेसाठी स्वच्छ पाणी पुरवठा द्यावं आणि पाण्याची जे TDS आहे TDSचंही प्रमाण किती पाहिजे ते ठरवून द्यावं, जेणेकरून चांगला पाणी पुरवठा भूतालच्या जनतेला मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो. जी इच्छाशक्ती आहे ती त्याप्रमाणे आहे. ते रेल्वेचे कर्मचारी कमी असून ते चांगला पाणी पुरवठा देऊ शकतात, तर आपण याला का देऊ शकत नाही जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा? आपण बघतो की शिरपूरला ROचं पाणी पुरवठा दिला जातो आणि शिरपूर पॅटर्न आपण इथे का राबवू शकत नाही? आपण बघतो की भुसावळच्या रेल्वेचे पाणी पुरवठा एकदम स्वच्छ आणि निर्जंतुक येते. तर रेल्वे प्रशासन एवढी तोकडी यंत्रणा असून चांगला पाणी पुरवठा देऊ शकते. त्यांची ब्रिटिशकालीन यंत्रणा आहे आणि आपली 2-3 वेळा बदलली तरी आपण स्वच्छ देण्यात का असमर्थ आहे, याचा आपण अभ्यास करावा. पाणी पुरवठा जो आपला 10 दिवसांनी होत असतो, त्याच्या 10 दिवसांनी संपूर्ण दिवसभर न देता हा पाणी पुरवठा फक्त 5 ते 6 तास द्यावा, जेणेकरून साठवण करणार नाही जनता. आणि साठवणीमुळे डेंग्यूचाही होण्याचा संभव असतो आणि पाणीही दूषित होते. त्यामुळे दिवसभर पाणी न देता किंवा 2-2 दिवस पाणी न देता फक्त 5 तास एका वाढवर पाणी सोडावे, जेणेकरून 10 दिवसाचा पाण्याचा टप्पा आपण 5 दिवसावर आणू शकतो. ही आमची कळकळीची विनंती आहे.